वाव, किती मस्त ओले काजू आणि कोलंबी बटाटा घालून बनवलेली रसरशीत लिप्तीसी भाजी आहे। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण करणार आहोत ओले काजू घालून कोलंबी आणि बटाटा याची लिप्तीसी भाजी। यासाठी मी इथे 2 छोटेसे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आता मी एक एक इन्ग्रेडियंट घालणार आहे। त्याचबरोबर मी इथे आलं लसणाची पेस्ट पण घातलेली आहे। आता हे छानपैकी आपण परतून घेऊया आणि इथे आपण मस्तपैकी आलं लसणाची पेस्ट घालूया आणि एक एक इन्ग्रेडियंट आपण घालून घेऊया। कांद्यात सगळ्या गोष्टी घातल्यानं की काय होतं, ते सगळीकडे लागतं आणि मग आपलं जी भाजी असते ती पण आपली छान होते। आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर जिरं, धणे, जिऱ्याची पावडर मला आवडते म्हणून जिरं, धणे, काश्मीरी रेड चिली पावडर, हे काश्मीरी रेड चिली पावडर मी प्रणोतीज मसाल्याचं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे 1 चमचा मी आगरी कोळी मसाला घातलेला आहे, ते सुद्धा प्रणोतीज मसाल्याचं आहे। तुम्हाला माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर खाली मी तुम्हाला नंबर देते, तिथे तुम्ही व्हॉट्सॲप करा, मग तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील। आता हा आगरी कोळी मसाला, त्याचबरोबर 1 चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर घातला आहे। आता हे घातल्यानंतर काय होतं की आपल्या भाजीला मस्तपैकी कलर येतो। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ छानपैकी कळतील आणि माझ्या ऑथेंटिक अशा जेवण असतं ते तुम्हाला त्याचा स्वाद घेता येईल। त्याचबरोबर तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स पण मी सांगत असते। आता इथे आपण छानपैकी कांदा घातला आहे, तर इथे आता आपण आपली निवडलेली कोलंबी घालून घेऊया। ही कोलंबी मी टॅनी जातीची घेतलेली आहे, जी लाल कोलंबी आपल्या मार्केटमध्ये मिळते। मला ही लाल कोलंबी एवढ्यासाठी आवडते कारण ती पांढरी कोलंबी असते, ती शेतातली कोलंबी असते, ती नाही आवडत। आता इथे मी घालून घेतलेले आहे, काजू घातलेले आहेत हे छान, आणि याच्यामध्ये मी बटाटा घातला आहे आणि इथे आंबट म्हणून मी कोकमाचं आवळ घातलेलं आहे आणि मीठ घातलं आहे। त्याचबरोबर आता हे सगळं घालून मी झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे। याला स्वतःचं पाणी खूप सुटतं म्हणून मी आता झाकण घालणार आहे। जास्त पाणी घालायची गरज लागत नाही। ते नंतर आपल्याला जर वाटलं, जेव्हा मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण घालणार आहे तेव्हा वाटलं तर आपण पाणी घालू शकतो। आता आपण हे झाकण ठेवलेलं आहे, त्यामुळे बटाटा पटकन शिजतोच। बघा, मी बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे आणि इथे आता छानपैकी पाणी सुटलेलं आहे। या स्टेजला मी खोबरं नंतर त्याच्यात कोथिंबीर असं आणि एखादीनं हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याचं थोडंसं असं वाटण केलं आहे, अगदी बारीक नाही केलं आहे पण केलं आहे। त्यांनी काय होतं की तुमच्या एकदम मस्त असा चव येते आणि बटाटा असा छानपैकी शिजलेला आहे। तर बघा, ही आपली भाजी कशी मस्त झालेली आहे। तुम्ही पण ही भाजी तुमच्या घरी करून बघा। धन्यवाद।